मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. महाजनको भरतीबद्दल डिटेल्स यामध्ये महानिर्मिती जी भरती निघालेली आहे 800 जागा आहेत साधारण. पूर्वीचा MSCB आणि आता महाजनको त्याला म्हटलं जातं. तर अर्ज भरताना ज्या चुका आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत. कोणत्या चुका या ठिकाणी होऊ शकतात हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस किंवा फोन येत आहेत, तर कोणती स्कीम सर सिलेक्ट करायची आहे ते सुद्धा या डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, अर्ज भरताना तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन भरली असेल, लिंक खाली दिली आहे. रजिस्ट्रेशन सुरुवातीला करून घ्या, सोपं आहे. त्या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे, तुमचा फोटो साईन अपलोड करायचा आहे. आणि डिटेल्समध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आहेत असे विद्यार्थी मेसेज करतायत. तर या ठिकाणी पहिला जो पॉईंट आहे, आर यू अप्लाइंग अंडर, म्हणजे कोणत्या कॅटेगरी अंडर, म्हणजे कोणत्या स्कीम अंडर तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं आहे. तर ज्यांच्याकडे जनरल म्हणजे कोणत्याही प्रकारचं जे जनकोचे सर्टिफिकेट्स नाहीत किंवा जनकोचे कोर्स नाहीत, त्यांनी जनरल म्हणजे ज्यांनी जनरल पूर्ण महाराष्ट्रामधून जर ITI केलेला असेल तर त्यांनी जनरल कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे. आणि आउटसाइड कॅन्डिडेट्स हा स्कीम त्या ठिकाणी निवडायचा आहे. तर या विद्यार्थ्यांनाच फक्त या ठिकाणी जनरल कॅटेगरी म्हणजे ज्या साधारण 400 जागा आहे त्यामध्ये तुम्हाला कन्सिडर केलं जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रगतकुशल ट्रेनी जे आहेत जनकोचे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त ट्रेनिंग झालेले, किंवा प्रगतकुशल 1 वर्ष किंवा 1 ते 4 वर्षापर्यंत ट्रेनिंग झाले, अशी त्यांच्यामध्ये कॅटेगरी आहेत जनकोच्या. त्यामध्ये कोराडी CSR असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट जी पोस्ट आहेत त्यांच्यासाठी ठराविक जागा रिक्त आहे. तर ॲडमध्ये जर बघितलं तर यामध्ये कोराडी जे ट्रेनिंग सेंटर आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी डिटेल दिली आहे. तर यामध्ये काल अपडेटसुद्धा त्यांनी केलेली आहे. तर 180 जागा या ठिकाणी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती जी आहे म्हणजे जनको आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक जे काम केलेले असतील किंवा प्रशिक्षण पूर्ण केले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 180 जागा साधारण आहेत. आणि 1 वर्ष ते 4 वर्षासाठी त्यांच्यामध्ये 180 म्हणजे कालच्या 160च्या या ठिकाणी वाढवलेले आहेत. आणि BTRI जे आहे या ठिकाणी BTRI जे आहे महाजनकोचे त्यांच्यासाठी वेगळ्या 40 जागा, ज्या 80 होत्या या ठिकाणी 40 केलेल्या आहेत. तर BTRI हे स्पेशल त्या ठिकाणी आहे कोराडी सेंटरला, तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. आणि तांत्रिक कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही जागा ठेवलेल्या आहेत. तर ॲडमध्ये थोडासा बदल करून त्यांनी या ठिकाणी जागा वाढवलेल्या आहेत. सुरुवातीच्या 160 होत्या 180 केलेल्या आहेत आणि 80च्या ठिकाणी त्या ठिकाणी 40 केलेल्या आहेत. तर ही जी BTRI यामध्ये चूक होऊ शकते मुलांची. तर BTRI हे महानिर्मिती कंपनीच्या BTRI अंतर्गत जर अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतील त्यांनाच या ठिकाणी 80 जागामध्ये आरक्षण आहे. तर हीच चूक या ठिकाणी होऊ शकते. BTRI म्हणजे जनरली मुलांना वाटतं की BTRI म्हणजे आपला BTRI असेल, तर इथे मात्र BTRI हा वेगळा आहे. तर या ठिकाणी जनरल जर आपण सिलेक्ट केला तर जे महाराष्ट्रातून इतर ITI केलेले आहेत महाजनको व्यतिरिक्त त्यांनी जनरल सिलेक्ट करायचं आहे आणि आउटसाइड कॅन्डिडेट सिलेक्ट करायचं आहे. बाकी ज्यांनी जनकोमधून केले आहे त्यांनी जनकोचे जे कोर्स आहेत त्यांच्यामध्ये सिलेक्ट करायचं. तर इथे एक चूक होऊ शकते. आता तुमची कॅटेगरीमध्ये वगैरे चूक होणार नाही, कारण तुम्हाला जनरली फॉर्म कसे भरायचे या बऱ्याच वेळा सांगितलेले आहेत. आणि चूक कुठे होऊ शकतं, BTRI हा जो खाली जो पॉईंट आहे, जर तुम्ही खाली जाल तर इथे BTRI सर्टिफिकेट, म्हणजे बऱ्याच मुलांना वाटतं की BTRI म्हणजे आपलं अप्रेंटिसशिप असेल. तर यामध्ये BTRI म्हणजे ते प्रगत जी म्हणजे या ठिकाणी जनको जे आहे त्यांचं BTRI सेंटर या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्यामध्ये जर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तर इथे बऱ्याच मुलांची चूक होऊ शकते. जर तुम्ही येथे काही डिटेल टाकली तर तुम्हाला हा अर्ज परत भरावा लागणार आहे, कारण हा अर्ज खूप तुमचा व्हॅलिड राहणारच नाही. जरी तुम्ही पास झाले तरी शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कोराडी सेंटर किंवा BTRI जे सेंटर जे आहे त्यांचे महानिर्मितीचे त्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर BTRI
इथे तुमची चूक होऊ शकते. बाकी इतर ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या भरा. बाकी इतर ठिकाणी तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असतील तरच येस करा, अन्यथा नो ठेवायला हरकत नाही. म्हणजे भूकंपग्रस्त असतील किंवा खेळाडू असतील तर त्यांचे प्रमाणपत्र जे असतील, जे व्हॅलिड प्रमाणपत्र असतील तेच त्या ठिकाणी निवडायचे आहेत, अन्यथा तुम्ही नो करायचं आहे. बाकी इतर डिटेल व्यवस्थितरित्या भरून घ्या. पर्सनल डिटेल्स आहेत ते सुद्धा भरून घ्या. आता मित्रांनो, क्वालिफिकेशनमध्ये शेवटच्या टॅबला जर तुम्ही गेले तर इथे तुम्ही अदरमध्ये टाकू शकता, ज्यांचं डिप्लोमा आहे किंवा इतर कोणते HSC SSC असेल ते टाकू शकता. आणि इथे टेक्निकलमध्ये मात्र तुम्ही ITI जे दिलेले आहेत, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मशिनिस्ट, फिटर यामधले कोणतेही कोर्स जर तुम्ही पूर्ण केलेले असाल तर त्या ठिकाणी ते सिलेक्ट करायचे आहेत. बाकी डिटेल्स तुमची मार्कशीटप्रमाणेच द्यायचे, कोणतीही चुकीची गोष्ट करू नका. त्यामुळे तुमचा अर्ज बाद होणार नाही, परंतु तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मात्र बाद होऊ शकता. त्याचबरोबर 10वीचे मार्क्स टाकताना तुम्हाला या ठिकाणी 600 पैकीच टाकायचे आहेत, ही एक चूक होऊ शकते. अशा 2-3 चुका या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर BTRI, त्यानंतर सुरुवातीला जो स्कीम सिलेक्ट करताना इथे 10वीचे मार्क्स सिलेक्ट करताना, त्याचबरोबर इतर तुम्ही HSCचे मार्क्स वगैरेचा त्या ठिकाणी 10वीचे मार्क्स, त्यानंतर इतर जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल त्याची डिटेल सगळी टाका. नसेल, बऱ्याच मुलांचं ITI आणि डिग्री डिप्लोमा एकाच वेळी असतं, बऱ्याच ठिकाणी बाहेरून बरेच विद्यार्थी करतात. तर हे मात्र जर इलेक्ट्रिशियन जर तुम्ही सिलेक्ट किंवा तुमचं बेसिक क्वालिफिकेशन सिलेक्ट केलं असेल तर तुम्ही डिप्लोमाचं टाकू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथे नुकसान झालेलं आहे. एकाच वेळी दोन्ही कोर्स म्हणजे डिप्लोमा आणि ITI असं एकाच वेळी दाखवल्या गेल्यामुळे या ठिकाणी बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी बाद झालेले आहेत, कारण एकच क्वालिफिकेशन म्हणजे 2 क्वालिफिकेशन एकाच कालावधी पूर्ण केलेले दिसतात. तर अशा काही ज्या असतात अडचणी किंवा त्या ठिकाणी चुका तुमच्याकडनं होऊ शकतात, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. परीक्षेची तयारी चालू ठेवा, कारण परीक्षा लवकरच लागणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट.